शेतकरी बंधूंनो, आता आपण आहोत गाव मुरंबा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी बंधू रवींद्र ढोले यांच्या शेतावर यांनी विजेता या कापूस वाणाची लागवड केलेली आहे। ओळीतील अंतर आहे 4 फूट आणि 2 झाडातील अंतर आहे 1 फूट। विजेता या कापूस वाणाची गुणवैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहूयात की सघन लागवडीसाठी उपयुक्त असा हा कापूस वाण आहे। उभट वाढणारा आहे, म्हणजेच सामान्य लागवडीपेक्षा लागवड पद्धतीमध्ये अंतर कमी करून आपण झाडांची संख्या वाढवू शकतो। दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, विजेता कापूस वाण आपण या ठिकाणी बघू शकता की 11 जूनची या ठिकाणी लागवड आहे आणि आज 12 ऑक्टोबर आहे, म्हणजे 120 दिवसाचं हे पीक आहे। 120 दिवसामध्ये आपण बघू शकतो की कापूस हा जवळपास 70% या ठिकाणी फुटलेला आहे। एक वेचणी या ठिकाणी झालेली आहे, परंतु शूटिंगसाठी आम्ही हा एवढं क्षेत्र ठेवलं होतं। शेतकरी मित्रांनो, पहिल्याच वेचामध्ये एकरी 8 क्विंटलचं उत्पादन त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे। आम्ही 33 बाय 33 स्क्वेअर फूटमध्ये या ठिकाणी प्रात्यक्षिक सुद्धा करून पाहिलं, वेचा करून घेतला लेबरकडून। तर जवळपास 20 किलो 500 ग्रॅम कापूस, म्हणजे जवळपास 20 किलोचा आपण त्याला म्हणूया, पहिल्याच वेचामध्ये या ठिकाणी मिळालेला आहे एका गुंठ्यात। म्हणजेच आपल्याला पडताळणीसाठी सोपं गेलं की इथे जवळपास पहिल्याच वेचामध्ये 8 क्विंटल एवढा कापूस एकरी निघालेला आहे। आणि अजूनही आम्ही सरासरी बोंडाची संख्या या ठिकाणी काढली तर सरासरी अजूनही झाडावर 15 ते 16 बोंड हे तयार आहेत। म्हणजेच अजून 20 किलो प्रति गुंठा कापूस या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजेच एकरी 16 क्विंटल या ठिकाणी उत्पादनाची शक्यता या विजेता कापूस वाणाला या ठिकाणी मिळणार असण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, बघा, लवकर परिपक्वता असल्यामुळे हा विजेता कापूस वाण गुलाबी बोंडअळीचा धोका बिलकुल याच्यामध्ये नाही। एकदम चांगल्या प्रतीचा, चांगल्या क्वालिटीचा कापूस या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। 5-5 पाकळीचे बोंड बघा। वेचायला हा विजेता कापूस वाण अतिशय सोपा आहे शेतकरी मित्रांनो, एकदम अलगदपणे निघून येतो। मजूर एकदम आवडीनं या ठिकाणी कापूस वेचतो, मजुरांनी आम्हाला सांगितलं। वजन त्याचं सरासरी प्रति बोंडाचं वजन 5.5 ग्रॅम पर्यंत येतं, म्हणजे वेचणीला पण सोपा आणि वजनाला पण चांगला असा हा विजेता कापूस वाण आहे। शेतकरी मित्रांनो, रस शोषक किडीस अतिशय सहनशील असा हा कापूस वाण आहे। कमी फवारणीमध्ये, कमी खर्चामध्ये हा विजेता कापूस वाण आपल्याला उत्पादन देतो। तसेच शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं या विजेता कापूस वाणाच्या कापसाच्या गुणवत्तेबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये स्टेपल सुद्धा 29 mm आणि रोईचा उतारा जो आहे हा सुद्धा आपल्याला 100 किलो कापसामागे जवळपास 38 ते 39 किलोपर्यंत आपल्याला रोईचा उतारा यामध्ये मिळतो। म्हणजेच विजेता कापूस वाण याला मार्केटमध्ये बाजारभाव जो आहे हा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणे मिळतो, तो सुद्धा आपला शेतकऱ्यांचा फायदाच होतो विक्रीच्या वेळेस। असा हा विजेता कापूस वाण। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जे नियोजन जे होतं यांनी 2 वेळेला या ठिकाणी खत व्यवस्थापन केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यांनी चमत्कार नावाचं जे वहाड नियंत्रक जे होतं याच्या बरोबर 3 फवारण्या त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि त्या वहाड नियंत्रकाच्या फवारण्या त्यांनी बरोबर 45 दिवसाला पहिला, 65 दिवसाला दुसरा आणि 85 ते 90 दिवसाला तिसरा असा 3 वहाड नियंत्रकाच्या फवारण्या त्यांनी या विजेता कापूस वाणावर घेतलेल्या आहे। आणि त्याचाच परिणाम बघा, कुठल्याही प्रकारची गळ नाही, बोंड लवकरात लवकर परिपक्व झाले। आणि आज तुम्ही बघू शकता, आपण आता पूर्ण सेंटरला मध्यभागी आहोत। अतिशय चांगल्या पद्धतीने, चांगल्या क्वालिटीचा, गुणवत्तेचा कापूस विजेता त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे। बघा शेतकरी बंधूंनो, हा विजेता कापूस वाण तर हा सर्वच दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा फायदेशीर असणारा हा विजेता कापूस वाण आहे। कोरडवाहू जे शेतकरी आहेत त्यांनी आवर्जून आपल्या हलक्या मध्यम जमिनीमध्ये 3 फूट बाय 1 फुटावर अंतरावर लागवड करून झाडाची संख्या वाढवून आपण उत्पादन वाढवू शकतो। तर आपली भारी जमीन असेल तर आपण 3.5 फूट बाय 1 फुटावर सुद्धा या विजेता कापूस वाणाची लागवड करू शकतो, कारण की
उभट वाढणारा, लवकर येणारा, कमी फवारणीमध्ये, कमी खर्चामध्ये येणारा हा विजेता कापूस वाण आहे. वेचणीला सोपा, गुलाबी बोंडअळीचा धोका बिलकुल नाही. एकदम चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा कापूस. बघा 5-5 पाकळीचे बोंड वरचे सुद्धा एकदम आपण विजेताचे पाहू शकतो. तर असा हा विजेता कापूस वाण शेतकरी बंधूंनो डॉक्टर रवींद्र ढोले यांनी यांच्या शेतामध्ये ह्या पूर्ण 2.5 एकरवरती लागवड केलेला आहे आणि अतिशय समाधानी ते आहेत. या ठिकाणी या पंचक्रोशीतील जवळपास 200-250 शेतकऱ्यांनी हा विजेता कापूस वाणाचा प्लॉट ते पाहून गेलेले आहेत आणि अतिशय त्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे की हा नुजवडू सीड्स कंपनीने अतिशय चांगला वाण हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. शेतकरी बंधूंनो बघा, विजेता 858 नुजवडू सीड्सचा हा कापूस वाण. बघा शेतकरी बंधूंनो, कुठेही बघा तुम्ही, कुठलंही झाड बघा, बघा. तर आवर्जून शेतकरी बंधूंनो आपल्या गावामध्ये नुजवडू सीडच्या सुबीज किसान शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये तुम्ही शेतकरी ग्रुप तयार करा, नुजवडू सीड्स कंपनीसोबत जोडा, जेणेकरून तुम्हाला कपाशीच्या उत्पादन वाढीचं मार्गदर्शन वेळोवेळी करून देता येईल, तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करून देता येईल आणि येणाऱ्या हंगामासाठी आजच विजेता कापूस वाणाची नोंद करून ठेवा आणि येणाऱ्या वर्षी आवर्जून हा विजेता कापूस वाण लागवड करा. नुजवडू सीडचा हा विजेता कापूस वाण. बघा शेतकरी बंधूंनो, नुजवडू सीडचा विजेता कापूस वाण. विजेता विजेता विजेता.